शाहिस्तेखान हा पुण्यात येऊन जवळजवळ 2 वर्ष होऊन गेली होती आणि या 2 वर्षामध्ये स्वराज्याचे बरेच नुकसान झाले होते. राजांना म्हणावी तशी राज्यवृत्ती करता येत नव्हती आणि अशातच राजांना विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. सैन्याला गळती लागली होती, मुलुखाची खराबी होत होती. लाखो सैन्य घेऊन आलेला शाहिस्तेखान हा पुण्यातून हलत नव्हता. मित्रांनो, काहींनी तर राजांना सल्ला दिला, सल्ला करावा, भेटावे, युद्धकरिता टिकाव न लागे आपली फौज काय, दिल्लीची फौज काय. आणि मित्रांनो, राजांनी सुद्धा विचार केला. समोरासमोर मोगल व मराठे आले तर आपल्याला गनिम वरचढ ठरेल. छोटमोठ्या लढायांचे काही खरे नाही. आणि अशातच राजांना एक युक्ती सुचली, ती म्हणजे शाहिस्तेखानावरील छाप्याची. तर मित्रांनो, आज आपण शिवरायांनी शाहिस्तेखानावरील छाप्याचे नियोजन कसे केले हे बघूया. पण तुम्ही आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, शाहिस्तेखानाविरुद्ध राजांच्या मनात एक योजना साकारू लागली. शाहिस्तेखान हलत नाही ना, मग आपणच त्याच्या गोटात शिरून प्रत्यक्ष खानावरच घाव घालायचा. किती भयंकर योजना होती, कोणाच्याही स्वप्नात येऊ न शकणारी. शाहिस्तेखानाच्या छावणीवर छापा मारून परत येणे म्हणजे अक्षरशः मृत्यूच्याच दाड्यातून परत येणे किंवा चक्रव्यूहात शिरून परत येणे. किती वेदाने सांभाळणारे, अत्यंत कठीण अशी परिस्थिती निर्माण होणार होती. राजांनी आपले राजकारणाचे हात लांबवीत पुण्यापर्यंत पोहोचवले. शाहिस्तेखानाकडे लाखभर लष्कर होते, परंतु सर्व लष्कर काही पुण्यालाच नव्हते. काही चौल व रहमतपूरच्या छावण्यामध्ये होते, काही मोहिमेत गुंतलेले होते. जसवंतसिंह हा 10,000 फौजेनिशी सिंहगडाच्या परिसरात होता. म्हणजे राजगड व पुणे यामध्येच जसवंतसिंहाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. इथे भेद करायला वाव होता. शिवाय जसवंतसिंह हा शाहिस्तेखानाशी थोडा फटकूनच होता. राजांनी उंची, रत्ने, विपुले, सोने, रुपये वगैरे नजराणा त्याला पाठवून दिला. इकडचे दूत तिकडे गेले, तिकडचे इकडे आले. जसवंतसिंहाच्या मनात राजांबद्दल ओलावा निर्माण झाला. आधीच सिंहगडाचा वेढा जसवंतसिंह मन लावून चालवित नव्हता. आता तो काय करणार, तर राजांच्या हालचालीकडे दुर्लक्ष करणार. आणि राजांची ही युक्ती शाहिस्तेखानाच्या छाप्यावेळी नक्कीच उपयुक्त पडली. मित्रांनो, शाहिस्तेखान राहायला आल्यापासून लाल महालातच बरेच बदल झाले होते. लाल महालाच्या बागेत काम करणारा एक माळी होता. शाहिस्तेखानाच्या परिवाराला रोज फुले पुरवण्याचे काम तो करायचा. याचा मेहुणा राजांच्या सेवेत होता. या मेहुण्यामार्फत राजांनी या माळ्याशी संधान बांधले. या माळ्याचे झोपडे लाल महालाच्या पिछाडीलाच होते. त्याच्याकडून राजांनी महालाच्या सर्व भागांची माहिती तर घेतलीच आणि पुढे याच्यामार्फतच लहान मोठ्या सर्व घटनांची माहिती काढली. शाहिस्तेखानाच्या छावणीत तर राजांनी आपले अनेक हेर पेरून ठेवले होते. या सर्वांकडून राजांना राजगडावर शाहिस्तेखानाच्या सर्व हालचालींची बित्तम बातमी लागत होती. मित्रांनो, शाहिस्तेखान पुण्याला पोहोचला तो 1660चा मे महिना होता. पुणे हेच आपल्या या बाजूच्या मोहिमेचे केंद्र करायचे त्याने ठरवले होते. सपाटीचा प्रदेश, मुळामोठा नद्यांमुळे मुबलक पाणी लागूनच जे आपल्याला नष्ट करायचे आहे ते शिवरायांचे राज्य आणि आपले मोगली राज्यही जवळच होते. मार्गावर असताना शाहिस्तेखान हा राजेशाही तंबूत राहायचा. पुण्याला आल्यावर त्याला तंबूची आवश्यकता राहिली नाही. सैन्य मुळामोठा नद्याकाठच्या परिसरात राहिले. सर्वसाधारणपणे लष्कर गावाबाहेर राहायचे. पुणे शहर त्याकाळी फार लहान होते आणि त्या पलीकडे राजांनी बांधलेला लाल महाल म्हणजे लाल महालही शहराबाहेरच होता. हा मोठा नदीच्या काठी होता. पूर्वाभिमुख जवळच कसबा गणपती ग्रामदैवत, वाड्याच्या चौतर्फा बाग होती. मित्रांनो, लाल महाल बांधतानाच राजांनी तो पैस बांधला होता. इथून राजांच्या जहागिरीचा कारभार चालायचा. राजांचा परिवार लहान होता, पण कारभारी, नोकर, चाकर इथे उडबस सतत असायची. 40-50 माणसे राहायचे. शाहिस्तेखानाला बराच काळ पुण्यात काढायचा होता. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरपेक्षा पुण्यात जास्त पाऊस. शाहिस्तेखान येथे आला तोच पावसाळ्याच्या तोंडावर. साहजिकच त्याने स्वतःचा मुक्काम लाल महालातच केला. राजांचे काही सेवक इथे राहायचे, त्यांना पिटाळून लावण्यात आले. शाहिस्तेखानाचा परिसर राजांच्या परिवारापेक्षा खूप मोठा. शाहिस्तेखानाचे कुटुंब इथे राहू लागले. या सर्व संकुलाला कुंपण टाकण्यात आले. त्याच्या सभोवताली चौक्या बसल्या. अफजलखानाचा इतिहास नुकताच घडून गेला होता, म्हणून शाहिस्तेखानाने इथल्या सुरक्षा व्यवस्थेत एकही मराठा घेतला नव्हता. लाल महालाच्या रचनेतही शाहिस्तेखानाने काही बदल केले होते. शाहिस्तेखानाबरोबर
त्याचे मुलगे जावई, त्याच्या अनेक स्त्रिया, दासी, खोजे, नोकर, चाकर असा मोठा परिवार होता. साहजिकच मूळच्या लाल महालाची रचना याला सोयीची नव्हती. इथे नवे बदल राजांना माहिती असणे शक्य नव्हते. मित्रांनो, त्या काळची एखादी मोगली छावणी म्हणजे एक अवास्तव्य प्रकार असायचा. यात मोगली, अरबी, तुर्की, पठाणी, सिद्धी, राजपुती, जाट असे सर्व जमातीचे सैनिक असायचे. यांची गटवार वेगवेगळी शिबिरे असायची. मित्रांनो, सैन्याच्या मैदानातील छावणीवर शत्रू पक्षाकडून होणारे छुपे हल्ले ही सामान्य गोष्ट होती. शाहिस्तेखानाला याचा चांगलाच अनुभव त्याच्या सुपे, शिरवळ, सासवड, पुणे प्रवासात आला होता. यामुळे खबरदारी म्हणून सैन्याच्या छोटमोठ्या तुकड्या दिवस रात्र छावणीपासून 2-3 मैलाच्या परिसरात टेळण्यासाठी फिरायच्या. शत्रू कुठे नाही ना याची खात्री करून घ्यायच्या. आपली पाळी संपली की छावणीत परत येत या गस्तीला छबिन्याची गस्त म्हणत व अशा सैनिकांना छबिन्याचे पहारेकरी म्हणायचे. हे पहारेकरी साहजिकच छावणीच्या आत बाहेर करीत असायचे. शाहिस्तेखानाच्या छावणीत शैथिल्य आले होते. पुण्यात येऊन 3 वर्षे होत आली होती. शाहिस्तेखानाचा स्वभाव तर ऐश आरामेचा, म्हणूनच मोहिमेची धामधूम नाही, सैन्य सुस्तावले होते. आणि मित्रांनो, अशातच छत्रपती शिवरायांनी आपली तयारी चालू केली. पुण्यावर छापा घालून परतायचे तर पुण्याजवळच्याच कुठल्या तरी किल्ल्यावर पळून आश्रयाला यायला हवे. तो किल्लाही असा बुलंद हवा की वेळ पडल्यास महिनोन्महिने भांडेल. या दृष्टीने पुण्याला सर्वात जवळचा किल्ला सिंहगड सर्व दृष्टीने योग्य असा. राजांनी लष्करातून निवडक 1000-1200 घोडेस्वार निवडले. खास निवडक चकोट धारकरी. मोठ्या द्रुतगतीने ही मोहीम उरकायची होती, म्हणून इथे घोडेस्वारांचे जास्त महत्त्व होते. जसवंत सिंहाचा या परिसरात वेढा होता, परंतु राजांना आता त्याची चिंता नव्हती. राजांबरोबर त्याचे निष्ठावंत सहकारी नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे, बाजी सर्जेराव जेदे, चांदजी जेदे, कोयाजी बांदल, येसाजी कंक, तानाजी मालुसरे हे होते. बाबाजी बापूजी व चिमणाजी बापूजी, मृदुल ननेकर, देशपांडे, देश कुलकर्णी तर्फे खेडेबोरे हे दोघे सहोदर बंधू, दोघे शहाणे शूर, राजांचे प्रीतिजे. साहजिकच बाबाजी व चिमणाजी यांचा राजांबरोबर वाड्यावर वावर असायचा. याला लाल महालाची व पुण्याची खडानखडा माहिती होती. तर मित्रांनो, अशी सर्व तयारी करून छत्रपती शिवराय राजगडावरून निघाले व लाल महालाकडे रवाना झाले. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओत आपण छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानावर छापा कशा स्वरूपात घातला हे आपण नक्की बघूया. पण तुम्ही आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. धन्यवाद.